कुंभ राशी मार्च महिना शेवट जाता जाता या 6 गोष्टी तुमच्या फायद्यासाठीच घडणार आहेत. नमस्कार. कुंभ राशींच्या लोकांसाठी 2025 मार्च महिना, या मार्च महिन्यात या राशीवाल्या लोकांसाठी जे नशिबात लिहिलेलं आहे ते आज तुम्हाला मी सांगणार आहे. आणि त्या निमित्ताने कोणत्या 6 गोष्टी घडणार आहेत त्या ऐकण्यासाठी तुम्ही तयार राहा. तसेच कुंभ राशींच्या लोकांसाठी जी 7.5 चालू आहे तिच्या अंतिम टप्प्याचं विश्लेषण तुम्हाला आज मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. कारण 7.5 म्हटलं की प्रत्येकाच्या अंगावर काटाच येतो. कारण 7.5 तुम्ही कधीही काहीही करा तुम्हाला यश येत नाही. त्यामुळे ही 7.5 हे 7.5 वर्ष कसे संपतात हे आज तुम्हाला मी सांगणार आहे. आणि 7.5 संपल्यानंतर तुमच्या जीवनात खूप मोठे बदल घडतील. तुमच्या आयुष्याला एक वेगळी दिशा येईल. 2025 हे वर्ष कुंभ राशीसाठी देवाची कृपेचा संगम आहे. नशिबात लिहिलेलं कोणीही पुसून टाकू शकत नाही. तर कुंभ राशी 2025 मध्ये अंतिम टप्प्यात जे चमत्कार घडणार आहेत हे 7.5च्या अंतिम टप्प्यातच घडणार आहेत. त्यामुळे 7.5चा अंतिम टप्पा हा 2025 ते 2027 शनिवार 29 मार्च 2025ला मीन राशीत प्रवेश करतो. कुंभ राशीसाठी ही 7.5चा तिसरा आणि शेवटचं पाऊल आहे. हा टप्पा परीक्षेसाठी आहे पण यशाचाही आहे. जेव्हा शनी कर्माचा संपूर्ण फळ देतो. पूर्णांक 3 जून 2027 या दिवशी 7.5चा शेवट होतो. या काळात कुंभ राशीच्या लोकांची संपत्ती प्रतिष्ठा मिळवून देण्याची वेळ येते. त्यामुळे 2025 मध्ये असे काही चमत्कार घडतील की तुमच्या कौटुंबिक नातेसंबंध आणि आर्थिक धनवृद्धी तसेच तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून वारसा हक्काची संपत्तीमधून किंवा अचानक मिळालेल्या संपत्तीमधून मोठ्या आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच कुंभ राशींच्या लोकांसाठी 2025 हे अतिशय भाग्यवान वर्ष आहे. कारण कुंभ राशीच्या लोकांना जुन्या प्रॉपर्टीच्या व्यवहारात यश येईल. तसेच कोर्ट कचेरीतील केस जिंकतील. त्यांनी केलेल्या भागीदारीतून मोठे उत्पन्न येईल. यासाठी आपण काय काळजी घ्यायची आहे तर प्रथमतः आपण व्यवहार करणारे लोक नीट कायदेशीररित्या तपासून पहा आणि पैशाचे व्यवहार जेणेकरून विश्वास न ठेवता करू नका. कारण तुम्ही कोणावरही विश्वास ठेवला तरी विश्वासघात होण्याची शक्यता दाट आहे. तसेच दुसरी घटना म्हणजे नोकरीत तुम्हाला पदोन्नती मिळेल. तुम्ही सरकारी नोकरी करत असाल किंवा तुम्ही खाजगी नोकरी करत असाल तरी तुम्हाला मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच शेवटच्या टप्प्यात एक आनंदाची बातमी मिळेल. कारण मार्च 2025 मध्ये कुंभ राशींच्या लोकांसाठी अतिशय चांगला योग घडून आलेला आहे. त्यामुळे सरकारी नोकरीतील स्थिरता किंवा विदेशातील नवी संधी मिळू शकते. खास करून तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रातील वरच्या पदावर जाण्यासाठी फायदा होईल. तुमच्या कामात प्रामाणिकपणा आणि संयम ठेवा. वरिष्ठांशी नम्र राहा. त्यामुळे तुम्हाला यश नक्की मिळेल. तसेच तिसरी घटना म्हणजे नातेसंबंधातील बदल. ज्या लोकांना कौटुंबिक सुख, विवाह, संतती प्राप्ती अशा अडचणींना सामोरे जावे लागत असेल त्यांचे आत्ताचे काही दिवस ते बदलणार आहेत. कारण त्यांना सुद्धा संतती प्राप्ती किंवा ज्या वधूवरांना लग्नाची इच्छा आहे त्यांच्यासाठी वेगवेगळी नवीन स्थळे येतील. तसेच विवाह होण्याची दाट शक्यता आहे. कारण कुंभ राशींसाठी शुभ मुहूर्त 2025 मध्ये तयार होतात. गुरु वृषभ राशीतील गेल्यावर मे 2025 सप्तम भावात प्रभाव टाकतो. अशा वेळी हे विवाह, संतती आणि घरातील सौख्याचं द्वार उघडतात. त्यामुळे श्रावण, भाद्रपद आणि माघ या महिन्यात व्यवहाराचे योग बनतात. ज्यांच्या संतती संबंधी अडचणी आहेत त्यांना 2025 मध्ये आनंदाची बातमी येईल. तसेच चौथी घटना तुम्हाला समाजात मानसन्मान, प्रसिद्धी, सामाजिक प्रतिष्ठा याविषयी जर कुतूहल असेल तर त्याविषयी सुद्धा तुम्हाला काय घडेल ते मी आता सांगणार आहे. कारण शनी
द्वितीय भावातून प्रभाव टाकतो, त्यामुळे तुमच्या बोलण्याची ताकद वाढेल. कुंभ राशींच्या लोकांना सामाजिक गावात नाव मिळेल. राजकारणात प्रवेशाची शक्यता असेल किंवा कोणी सार्वजनिक जीवनात यशस्वी होईल, त्यांना सुद्धा यश मिळेल. ज्यांना लेखन, पत्रकारिता किंवा वक्तृत्व हे क्षेत्र आहे, त्यांना प्रसिद्धी मिळेल. त्यांनी फक्त त्यांच्या वाणीवर संयम ठेवावे. चुकीचे बोलल्यास शनीचा दंड होईल. लोकांना मदत करा. समाजात सामाजिक उपक्रमात सामील व्हा. तसेच पुढील घटना म्हणजे आध्यात्मिक उन्नती आणि आत्मिक शांती. शनीच्या प्रभावामुळे मनात वैराग्याचा भाव निर्माण होतो. हे अध्यात्माकडे वळण्याची वेळ असते. त्यामुळे तुम्ही तीर्थयात्रा, ध्यानधारणा, योग यामध्ये रस वाढेल. तसेच तुम्ही पंढरपूर, तुळजापूर असे तुमचे कुलदैवत आणि तुम्ही मानणाऱ्या देवांकडे तुमची यात्रा घडण्याचा योग आहे. त्यामुळे 7.5चा शेवटचा टप्पा 2025 ते 2027 आणि त्याचे फायदे तुम्हाला कठोर परिश्रमाचे फळ मिळतील. तणाव कमी होईल, मानसिक शांती वाढेल. अशा प्रकारे शनी 2027 3 जून 7.5चा भार उतरतो. मग जीवनात नवा अध्याय सुरू होतो. तसेच अजून शेवटची 6वी घटना म्हणजे तुमच्या मुलांच्या शालेय जीवनातील प्रगती. आता मार्च महिन्यात शेवटचा आठवडा येणार आहे. या आठवड्यात मुलांच्या वार्षिक परीक्षा असतात. त्या परीक्षेत मुलांनी अभ्यासावरती भर दिला पाहिजे. परंतु शनीच्या प्रकोपामुळे तुमची मुले अभ्यास करतात, परंतु त्यांच्या लक्षात राहत नाही. तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांनी फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे आणि अभ्यास करावा. त्यांना येणाऱ्या परीक्षा या काळामध्ये त्यांनी केलेल्या अभ्यासावरती प्रश्न पडतील आणि त्यांना सहज यश प्राप्त होईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.